नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो. अरबी समुद्रामध्ये हे मोन्था नावाचं चक्रीवादळ असल्यामुळं आपल्याला ढगांमध्ये खूप ॲक्टिव्ह दिसली, खूप ढगं दिसली दाट. 18 तारखेला पाऊससुद्धा पडला विविध काय काय जिल्ह्यामध्ये. पण आता हे ओमान आणि यमन देशाकडे सरकला गेला आहे 19 ऑक्टोबरला. त्याच्यामुळं एक नव्याने एक सिस्टम बनलं जाणार आहे लो प्रेशर. सध्या बनलं गेलं 18 तारखेला आणि हे समोर 21 तारखेला 20 तारखेला या भागामध्ये येणार आहे. या भागात येत असल्यामुळं पुन्हा पावसाची ॲक्टिव्हिटी वाढली जाणार आहे आपल्या विदर्भामध्ये. ढगांची ॲक्टिव्हिटी 21 तारखेपासून 21, 22, 23, 24च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ढगांची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे, ढगं वाढणार आहे. त्याच्यामुळं कारण का हे जे बाष्पीभूतवार आहे, हे बाष्पीभूतवारी अरबी बंगालसागरातून बाष्पीभूतवारी अशी जाणार आहे पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे. त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या बऱ्याचशा भागामध्ये ढगांची ॲक्टिव्हिटी वाढणार आणि पाऊससुद्धा पडणार आहे. पण हा पाऊस जर पडला नाही काय काय जिल्ह्यामध्ये, काय काय तालुक्यामध्ये, काय काय गावामध्ये पावसाची रेस हलकासा पाऊस, काय हलका ते मध्यम मध्यम जोरदार ढगांच्याकडे ढगनगर असता. काय भागात आपल्याला गावातून दुटून पाऊस राहणार आहे, काय भागात शेतातून दुटून पाऊस पडणार याच भागामध्ये. फक्त विदर्भाचा भाग सोडून विदर्भामध्ये पाऊस नाही का बाष्पीभूतवारी याच भागावरून जात असल्यामुळं मध्यप्रदेशचा काय भाग, मध्यप्रदेशचा पुढेचा भाग, मध्यप्रदेशचा दक्षिणचा भाग, ओडिशा, छत्तीसगड राज्य आणि विदर्भ, तेलंगणा या बऱ्याचशा भागामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी होणार आहे. पाऊस घेतलं सर्वच गावामध्ये पाऊस नाही, विदर्भातल्या काय काय जिल्ह्यामध्ये, काय काय तालुक्यामध्ये, काय काय गावामध्ये पाऊस आहे. हलकासा पाऊस किंवा हलका ते मध्यम. त्याच्यामुळं 21 ते 24च्या दरम्यान अमरावती, नागपूर, मुरुड, मोर्शी, चंद्रबाजार, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोझरी, कारंजा, धामणगाव, हिंगणघाट, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुलजी, मुलते, पडवणा, कळमेश्वर, सावनेर, अचलपूर, चिखलदरा, धारणी, राजराबाजार या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला 21 ते 24च्या दरम्यान पावसाची हालचाल दिसणार आहे. ढगांच्या वरचं ढगनगर असतात, ढगांमध्ये वाढतं दिसणार आहे आपल्याला. 20 तारखेपासून पावसाळ्यात होणार आहे. शेतकऱ्यांना व्हिडिओ चला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळू आपल्या माध्यमातून. शेतकऱ्यांना सध्या सिस्टम समोर नेऊन गेल्यामुळे आता 21 तारखेला ढगं कमी दिसणार आहे, 20 तारखेला ढगं थोडीशी कमी दिसणार आहे, पण 20 तारखेच्या दुपारून ढगांमध्ये वाढ होणार आहे आणि 21, 22, 23, 24, 25 ढगांची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. ढगं पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जाणार आहे.